एका डोंगरावरती ट्रेजर हंटिंग करत असताना आमच्या हाती असं काही लागलं ज्यावर अजूनपर्यंत आमचा विश्वासच बसत नव्हता। माझ्या एका भावाने फोन करून सांगितलं की त्याच्या गावात एक असा डोंगर आहे जिकडे बऱ्याच वर्षांपूर्वी घरं होती, पण काही कारणांमुळे ती आता स्थलांतरित करण्यात आली। पण अजून देखील त्या डोंगरावर काहीतरी अवशेष पडलेले असू शकतात असं त्याला वाटत होतं, म्हणून त्यांनी लगेचच आम्हाला बोलवलं आणि तो आम्हाला त्या डोंगराच्या दिशेने घेऊन जाऊ लागला। तिकडे जाताच आम्हाला समजलं की संपूर्ण डोंगर हा पाल्यापाचोळ्यांनी भरून गेला होता, पण तरी देखील आम्ही तिकडे काय हाती लागतंय का याचा शोध घेऊ लागलो। आणि काही अवघ्या क्षणातच आम्हाला मेटल डिटेक्टरने एक रीडिंग दिली। रीडिंग मिळताच ती जागा साफ करून आम्ही लगेचच तिकडे खणायला घेतलं आणि खणता क्षणी आमच्या नजरेत एक वस्तू पडली, जी वस्तू खूप वेगळी वाटत होती। लगेचच आम्ही माती वगैरे साफ करून त्या वस्तूला बाहेर काढलं। जशी ती वस्तू हातात आली तेव्हा अक्षरशः आमचे डोळे उघडेच पडले। इतकी दिसायला सुंदर आणि जुन्या काळातली ती वस्तू होती की आम्हाला एका क्षणासाठी विश्वासच बसत नव्हता की अशा ठिकाणी अशी वस्तू सापडू शकते। तुम्ही पहा, या वस्तूवर किती सुंदर अशी नक्षी केलेली आहे, पण हे नेमकं काय आहे ते अद्याप आम्हाला समजलं नाही। तुम्हाला काय वाटतं, हे काय असू शकतं? जुन्या काळातील लोक या वस्तूचा कशासाठी वापर करत असतील एक कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि अशाच भन्नाट लोकेशनवर ट्रेजर हंटिंग पाहायचं असेल तरी ते फॉलो करायला विसरू नका।